नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. काय झालं? हा नाही नाही नाही, काय काय असा का चेहरा आहे? अच्छा, सकाळपासून दिवस चांगला गेलेला नाहीये, फ्रेश वाटत नाहीये. अहो मग कशाला काळजी करताय? मी घेऊन आलोय ना तुमच्या हक्काचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तेव्हा मस्त खेळूया, छान गप्पा मारूया आणि हा सोहळा अगदी रंगतदार बनवूया. तेव्हा मी सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचे आणि खेळ खेळायचे, कारण त्या खेळातूनच होणारे हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा हा माहेरचा आहे. तेव्हा सगळ्या ताईंनी पटापटा इथे यायचं आहे. आणि आता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? पहिला खेळ फार महत्वाचा आहे हा, कारण ह्या पहिल्या खेळातून 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 3 ताई बाद होणार आहे. आता ह्या खेळाचं नाव आहे जरा कांद्या. खेळाचं नाव आहे जरा कांद्या. हा, खेळाचं नाव काय ताई? जरा कांद्या. हो, हा घ्या. हा है ना, कांद्या. कांदा आहे ना आपल्या खेळामध्ये, म्हणून आपलं खेळाचं नाव हे असं आहे, जरा कांद्या. कसं नाव आहे खेळाचं? जरा कांद्या. अरे बाप, पुरे बाई. बसलाय जरा. आवाज बसलाय? कशामुळे बसलाय? नवऱ्याला ओरडून. रोजची कटकट. आता ताई मला एक विचारायचं तुला, हा म्हणजे आता विषय आलाय म्हणून, की बघ आपल्या आयुष्यामध्ये नवरा महत्वाचा असतो, नवरा बरोबर? आणि आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये कांदा महत्वाचा असतो. कांदा मग तर नवरा आणि कांदा ह्याच्यामध्ये काय समानता आहे? दोघंही रडवतात. बरं, हे सगळं मला उलट टेन्शन आलंय, कारण हे सगळं भाऊजी बघणार आहे आणि ह्या ताईला काही टेन्शन नाहीये. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. वा, व्हेरी गुड. चला, याच नोटवर आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, तर आता हा जो खेळ आहे जरा कांद्या, हा खेळ असा खेळायचा आहे की काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर असे कान पकडायचे. ह्यानी काय करायचंय, एक एक कांदा घ्यायचे असा आणि असा भांड्यात टाकायचे. चला, तुम्हाला सगळ्यांना शिक्षा. कान पकडा. हा, कान पकडलेत. ओके, रेडी? 1 2 3. शबाश शबाश शबाश. पटापटा उचलायचे. हा, भांड पाडून देऊ नका खाली, लवकर. आणि उचलून झाले की हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, चौथी कुठली आणि 5वी कुठली. पटापट पटापट हात वरती करायचे, हात वरती करायचे. ओके, व्हेरी गुड. मस्तच. ये बात आहे, व्हेरी गुड. हात सोडायचे नाहीयेत. हा, होऊन जाऊ दे. हात वरती करा, हात वरती करा. हा, हात वरती करा. ओके, हा हा, चालू ठेव लवकर. हात वरती करायचं झालं की. हा, चालू ठेव. हा, चालू ठेव. हा, बसत नाहीये माझ्या हातात. बसवायचं नाहीये त्याला, व्यवस्थित नीट. त्याला कशाला बसवायचं? अरे किती सोपं आहे हे बघ, नीट लक्ष दे. हे बघ, हे पकडायचं असं, हे असं पकडलं. नाही? ओके, ठीक आहे, वेळ संपलेली आहे. ओके, निर्णय असा आहे की सगळेजण खूप छान खेळलेले आहेत, पण आधी ज्या 3 ताई आहेत ज्या बाद झाल्या त्या मी सांगतो. त्यातली पहिली ताई आहे ती ताई आहे कावेरी ताई, आणि त्याच्यानंतर दुसरी जी ताई आहे, जी ताई बाद झालेली आहे ती ताई आहे ताराताई, तुम्ही बाद झालेल्या आहेत. आणि तिसरी जी आहे जी बाद झालेली आहे ती ताई आहे माधवी ताई. आणि अशा पद्धतीने 3 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या खेळाला सुरुवात करण्या अगोदर मंडळी आपण जाणार आहोत आपल्या खूप अशा भावूक करणाऱ्या भागाकडे, ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. काय सांगशील ताई माहेर बद्दल वगैरे? काय सांगशील तू? माहेर बद्दल बोलायचं तर आम्ही 9 भावंड, 5 भावंड आणि 4 बहिणी. तर त्यातलं मी लहान असतानाच वडील वारले, त्याच्यामुळे मला वडिलांचं काहीच माहीत नाही. मला आईने लहानच मोठं केलं. नंतर लग्न झाल्यानंतर मी सासरी गेले.
तेव्हा मला कोणीच विचारलं नाही. परंतु जेव्हा मला बाळ झालं तेव्हा माझी 8 नंबर बहीण आहे, तिने माझा खूप सांभाळ केला, माझ्या मुलाला खूप आधार दिला. त्याच्यामुळे आज माझी आई आहे की नाही हे मला माहित नाही, पण मी माझ्या बहिणीला आईच मानते आणि तिच्यामुळे मी आज इथे आले. आणि मी अक्षरशः बोलते की मला आई नाही हे मला जाणवत नाही. माझी आई बहीण सगळं काही हीच आहे, माझी बहीणच आहे. म्हणजे आज तिचा खूप मान ठेवते, कारण तिच्यामुळे आज मी हे जग बघते, माझा मुलगा मी बघते. नाही तर मी माझ्या मुलाला जन्म देऊ शकले नसते. काही माफ कर, पण तू आता जसं बोलताना बोलून गेलीस की कदाचित मी मुलाला जन्म देऊ शकली नसते. काय झालंय असं? म्हणजे सासरचे माझी माणसं चांगले नव्हती, त्याच्यामुळे मी घरातून बाहेर पडले. मला कोणाचाच आधार नव्हता. जेव्हा मी प्रेग्नंट झाली, मला हिनेच डॉक्टरकडे नेले बहिणीने. तर डॉक्टर बोलले की हिला 5 महिने पूर्ण झालेले आहेत. तर मी बोलले मग अक्का माझं कसं होणार, नको मला. अक्का बोलले काही होऊ दे, ते पुढे आपण बघूया. मग तिने मला सर्व दिलं. तिच्या घरी मला 3 महिने ठेवली, काहीच काम करून दिलं नाही, सगळं तीच करायची, बाळाचं पण तीच करायची. 4 महिन्यानंतर मी तिला बोलले अक्का तू खूप केलं, आता मी जाते ना, शेवटी आज ना उद्या मला माझ्या मुलाचं करायलाच पाहिजे ना. मग मी माझ्या घरी निघून आलो, तरी ती मला सगळ्या वस्तू आणून द्यायची आणि अजून पण आणून देते. अशी बहीण सर्वांना मिळावी हीच माझी परमेश्वराकडे विनंती आहे, एक अशी इच्छा आहे. माझ्या बहिणीशिवाय मी नाही जगू शकत. साऱ्या जगातली लाडकी माझी तू, फुला ताऱ्या परी बहिणाबाई तू, नेहमी राहू संग संग मी अन तू, मायेची शाल तू, शान माझी तू, नेहमी ताई, तिच्या साथीनं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं तू म्हणालीस की सासर नाहीये, काय असं झालंय? पटत नव्हतं म्हणून मग मी माहेरीच राहायला गेले. आणि माझ्या मुलाला अजून माहित नाही की त्याचे वडील आहेत की नाही, हे त्याला कळू दिलेलं नाही. पण मग ह्या 10 वर्षात तुम्ही भाऊजींना कधीच फोन केला नाही किंवा प्रयत्न केला नाही किंवा त्यांनी पण नाही केला? काय त्यांचं म्हणणं आहे? म्हणजे असं इस्टेटला वारस न जावेचा जावेचा नाही, माझं पटत नाही. अच्छा, पण तुम्ही कधी विचारण्याचा प्रयत्न केला? भाऊजी एकदा सोडलं ते सोडलं. त्या लोकांनी आपल्याला घरातून हाकलवलं, पुन्हा त्या घरात जाण्यात काय असतं? तुझं खरंच खूप कौतुक आहे. कोण आज एक बहीण म्हणून, एक मोठी बहीण म्हणून तू तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिलेली आहेस. ती खरी जीवनाला कंटाळलेली होती. तिला काय मी बोलली, जे झालं ते गेलं, पण आता जे पुढचं आयुष्य आहे ना, ते तुला जसं करता येईल, मला जसं करता येईल तसं आपण दोघे मिळून करूया. बरोबर. कारण आई पण नाही, वडील पण नाही. जेव्हा तिला दिवस गेले, तिच्या पोटातल्या बाळाकडे बघून तरी बोललो तू असं कुठला असं वाईट विचार आणू नको मनात. तुला भावांची पण साथ होईल, आमची पण साथ होईल, सगळ्यांची. नंतरचं काय होईल ते बघून घेऊ ना, पण जसं आहे तसे तुला ते पुढे गेलंच पाहिजे. नक्कीच ताई, आणि खरंच तुझं ते मनापासून कौतुक करतो की ज्या पद्धतीने तू तुझ्या बहिणीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेस. आणि हेच करतो मी माझ्या मुलाला सांगते की तू मला विसर, पण तिला विसरू नकोस. आज तिच्या मुले मी तुला जन्माला घालू शकले. माय मरो मावशी जगो ही म्हण साध्य करू दे, हेच माझं त्याच्या मनाची म्हणणं आहे. नक्कीच ताई, खूप छान वाटलं तुम्हा दोघींशी बोलून. आणि तुम्हा दोघं आणि तुम्हा दोघी बहिणींचं प्रेम हे असंच आयुष्यभर राहू दे. थँक्यू. खूप छान वाटते. ओके, तुम्ही बोललेलं त्याबद्दल पण थँक्यू, धन्यवाद. बरं आता जाऊया पुढच्या खेळाकडे. ओके. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. ओके, या खेळाचं नाव आहे अटाटा सटाटा मीच सोडणार बटाटा. या बाईचा बटाटा वडावू, या बाईचा बटाटा. खेळ तर तुम्हाला माहिती आहे. हा, सगळ्यांना एकाच प्रकारचे बटाटे दिलेले आहेत. 1 2 3 म्हटल्यानंतर हे जे किसणं आहे त्यांनी बटाटे सोलायचे. जे ताई कमीत कमी वेळेमध्ये तिन्हीच्या तिन्ही बटाटे पूर्णपणे सोलून अगदी व्यवस्थित चकचकीत टोळटोळीत असं मस्तपैकी सोलेल ती विजेती. तिने हात वरती करायचे. ओके, अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई मात्र बाद होणार आहे. वेळ सुरू होते. 1 2 3. या बाईचा बटाटा वडावू, या बाईचा बटाटा वडा, या बाईचा बटाटा वडावू, या बाईचा बटाटा. घरी बटाटे कोण सोलतो? मी सोलतच नाही. दोन्ही टाइम मला मेड आहे.
आता मला तो चान्स मिळाला रोज नशीब काढलंय बाई पोरीने. ओके, आहे वडा ही चालले चवदार म्हणून गर्दीची होते फार या आणि अजिबात साल दिसली नाही पाहिजे हा. या बाईचा बटाटा वडा या बाईचा बटाटा वडा या बाईचा बटाटा जेवण बनवत असताना खूप आगळापट करत असणार ही ताई. हा ताजा वडा हिचा तो पाहू हा तुमच्या तोंडाला सुटल पाणी या बाईचा बटाटा वडा या आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. बाईचा बटाटा वडा या बाईचा बटाटा वडा या बाईचा बटाटा वडा या बाईचा बटाटा वडा 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 बाईचा बटाटा वडा या बाईचा बटाटा वडा या बाईचा बटाटा वडा या बाईचा बटाटा वडा हे इथे काळं झालेलं आहे. कुठे कळ काळं कसं झालेलं ते ऑलरेडी तो नाही, मी फक्त विचारलं, असं का ऑब्जेक्शन नाही. ओके ओके ओके, व्हेरी गुड. निर्णय असा आहे की पहिल्यांदा ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्या मी ताई सांगतो. त्या ताई आहे, त्यातली पहिली ताई आहे ती ताई आहे करिश्मा ताई, तू बाद झालेली आहेस. ओके, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे गौरी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 2 ताई बाद झाले आहेत आणि 3 ताई गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, तिसऱ्या खेळाकडे आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी. पण त्याआधी आपण पुन्हा एकदा आपल्या माहेरच्या अंगणामध्ये गप्पा करणार आहोत माझ्या ताईंसोबत. आणि आज आपल्यासोबत मायलेकी आलेले आणि त्यांच्यासोबत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी मी विचारतो, ताई कसं होतं तुझं माहेर पण? आम्ही 4 बहिणी 2 भावंड. अच्छा, माझे वडील त्यावेळेस 15 वर्षे सरपंच होते. ओके. त्यावेळेस आमचे वडील आम्हाला बाहेर नाहीत निघू देत ना. आई पण आमची अशी बाहेर नाही जात. दुकान वगैरे आम्ही पाहिलंच नव्हतं कधी. शाळा आणि घर. माझं मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाल्यानंतर माझा D.Ed ला पण नंबर लागला. अरे वा. मला करायचं होतं पण माझ्या सोबत होती, त्यांची कंडिशन नव्हते. तुला सोबती पाहिजे, एकटी मुलगी नाही पाठवत नाही. अच्छा, त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी पाठवलं नाही मला. नाही तर मग झालं असतं माझं D.Ed. आता माझं रिटायरमेंट झालं असतं. मला आता ताईशी मला विचारायचंय, तुझं माहेर पण कसं होतं? माझं माहेर पण बघितलं तर मी एकदम बिंदास्त होती. म्हणजे 8वी-9वी पर्यंत बॉयकट आणि पॅरागॉन चप्पल, स्लीपर आणि असं एकदम डॉनगिरीवर होतं. ओके, डॉनगिरी म्हणजे घाबरायचं नाही कोणाला. सायकल जायची बिंदास, दिवसभर खायचं. टॉम बॉय कम्प्लीट. येस, असं होतं. माहेरपणाचं एक बोललं तर खूप जास्त आई त्या काळात तिचं ते स्ट्रगल, किराणा दुकान, 3 बहिणी 1 भाऊ आणि बाबांचं पण स्ट्रगल की एवढं सगळ्यांना शिक्षण. ही लहानपणापासून सकाळी उठल्या उठल्या तिचं एकच असायचं की मी जे जीवन जगतंय मला असं नाही, तुम्ही सुशिक्षित होऊन शिकून तुम्ही जॉब करावा. हे कंटिन्यू तिचं बोलत राहायचं सतत सतत सतत. मोठी बहीण आज नगरपालिकेमध्ये जवळपास वयाच्या 20व्या वर्षी ती सिलेक्ट झाली. आज तिच्या हातात दादर परेल हे सगळं मलेरिया डिपार्टमेंट म्हणून आज ती सांभाळत आहे. अच्छा. दुसरा नंबर मी. इथे मी अलिबागमध्ये पहिली महिला कॉन्ट्रॅक्टर म्हणून 67 पुरुषाच्या मागे मी एक महिला म्हणून काम करते. अरे वा, क्या बात आहे, खूप छान. 2026 तेजस्विनी पुरस्कार अलिबागमध्ये मिळाला. महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार मिळाला. उद्योग रत्न पुरस्कार. तू कशासाठी मिळाला होता? हा इन्स्टॉलेशन म्हणजे पहिली PM सूर्यघर नॅशनल पोर्टलवर जे सोलर इन्स्टॉलेशन आहे त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट इन्स्टॉलेशन हे माझ्या कंपनीने केलं. कंपनीचं नाव तारा पॉवरटेक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तारा म्हणजे माझी आई आणि आईची पुण्याई आणि इलेक्ट्रिकच्या तारा असं हे नाव जुळून आलं आहे. त्यामुळे आज मला अलिबागमध्ये ओळख असेल तर ती तारा म्हणून. ही कंपनी तू स्वतःची स्वतःची कशी केली उभी तू? म्हणजे ही कंपनी केली सर. पहिला जॉब सोडल्यानंतर अलिबागला आलेत आणि MSCBला एक अनएम्प्लॉईड इंजिनियर, सुशिक्षित बेरोजगार म्हणून जॉईन केलं होतं. जेव्हा पहिलं सायक्लोन आलं होतं त्या सायक्लोनमध्ये सगळे ट्रान्सफॉर्मर पडले होते आणि सगळ्यांना इथे कामाची गरज. त्यावेळेस त्यांना मला विचारलं आणि मी तेव्हा हो बोललं. तेव्हा माझ्याकडे टीम नव्हती सर आणि एक झिराडपाड्यामधलं छोटंसं गाव, त्यात 8 दिवस लाईट नव्हती आणि ते काम मला देण्यात आलं होतं. हे सुरू करायचं आहे तुला.
तो एक टास्क होता. पण सुरुवात कुठून करायची हे माझ्यासुद्धा लक्षात नव्हतं, कारण येत नव्हतं, काम अनुभव नसल्या कारणाने. मग ते काम होऊन चोंडीमधले आदिवासी लोक घेऊन त्यांना खाणं पिणं आधी फुल चार्ज करून ते काम करून घेतलं. ते पहिलं काम होतं जे मला मिळालं आणि सगळ्यांचा विश्वास बसला. ते 8 दिवसात लाईट जे होतं ते मी 2 दिवसात लाईट त्यांना गावकऱ्यांना आणून दिली. तो माझा सगळ्यात पहिला अनुभव होता. त्यामुळे आज जे सोलरमध्ये मी करताय एक हायेस्ट म्हणून, ज्यात माझं 0 स्टार्ट केलं, आज मी टॉप मोस्टवर आहे. वा, खूप छान ताई, खूप छान. आणि ह्या तुझ्या म्हणजे पुढे सुद्धा तुला असंच सक्सेस मिळत जाऊ आणि तुझी वाटचाल अजून यशस्वी हो हीच मी थँक्यू प्रार्थना. थँक्यू खूप मनापासून. ताईच्या सासरी तू आलेली आहेस. मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे की कोण जास्त बायकोची काळजी जास्त घेतं, म्हणजे बाबा घेतात की ताईंचे मिस्टर घेतात? वेगळी काळजी घेते तुझी जास्त. अच्छा अच्छा, भाऊजी जास्त घेतात. अच्छा, बाबा नाही घेत म्हणजे. बाबा पण घेतात पण कमी. आता मला एक विचारायचं की जास्त चांगला चहा कोण बनवतो, की भाऊजी बनवतात की बाबा बनवतात? माझे मिस्टर. माझे मिस्टर गंज जाळून ठेवतात, चहा बनवत नाही. चहा मांडलेल्या लक्षातच नाही राहत त्यांना. गंज जळून. आता ह्या बाबतीतच मला प्रश्न ताईला विचारायचा आहे की आता मला सांग, भांडी कोण चांगलं घासतं, भाऊजी घासतात की बाबा? माझे मिस्टर चांगले घासतात. अरे सगळंच, हा सगळेच इथं मिस्टर सगळंच करतायत, हो. काळजी पण जास्तच घेत आहेत. टिफिन नेतात ना छान स्वच्छ करून. आता माझे मिस्टर स्वच्छ होतच नव्हता, तसाच येत होता घरी. जाम रे बाबा, जावयाचं जाम कौतुक चाललंय बाबा. नाही आहे, ओके. कौतुकाला एकच जावं आहे माझी. तिन्ही पण जावी तशीच आहेत. हो हो, नाही बाबा त्या बाबतीत नशिबान आहे तू नशिबान पण आणि तुमच्या मुली पण चांगले जावई मिळालेले. चांगली जावई मिळाली. ओके, बरं मला जाता जाता आईला विचारायचंय, काय काय दिलंय जावयाला? जावयाला दिलं ना भर काय 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 दिले? पाकिट दिले कपडे यासाठी. आपण कपडे आलेले यांना आवडत नाही ना. पाकिट कितीचं दिलंय? पाकिट 5-5 हजार. आता हे सगळं कळलेलं आहे, आता हे कळलंय सगळ्याला. सत्य सांगितलं. अरे किती गोड आहे, किती मस्त. हा जो एक साधेपणा आणि एक भोळेपणा असतो ना, हा फक्त आपल्या स्त्रीमध्येच असतो. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि ताई तुझ्याशी सुद्धा बोलून. आता जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि आपल्या या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये तिन्ही ताई आलेल्या आहेत. ताई काय वाटतं तुला? मस्त वाटते. नाही नाही, हुकमाची राणी कोण होईल असं वाटतं तुला? तूच होणार आहेस? मी म्हणते मीच होणार हुकमाची राणी. हो हो, टशन असं केलं तिने. बरं ताई, ह्या दोघींचं ते जे चाललेलं आहे तुझं काय म्हणणं आहे? त्या दोघी राहू द्या बाजूला, मीच होईल. चालेल, ते इथं. ओके, आणि आता या खेळाचं नाव आहे चिमटा. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. ते खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही धावत जायचे, ते चिमटे काढायचे आहेत आणि आपल्या भांड्यामध्ये आणून टाकायचे आहेत. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई जास्तीत जास्त चिमटे गोळा करेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण हे इतकं सोपं नाही. तुम्हाला धावत जायचंय आणि तोंडाने ते चिमटे खेचून काढायचे. 1 2 3. हा हा, व्हेरी गुड, मस्तच. व्हेरी गुड व्हेरी गुड. ये बात, हा ये बात, शाबाश शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड, मस्तच 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 मस्तच. ओके, शाबाश शाबाश. हा हा, शाबाश. हा ओके ओके, हा ओके ओके, हा हा हा, मस्त. शेवटचे 10 सेकंद. 10 9 8. मस्त. हा लवकर ये बात आहे. हा लवकर लवकर लवकर, वेळ संपलेली आहे. मी चिमटे मोजतो. 1 2 3 13 14. तुमचे 14. 1 2
3 13 1 2 3 10 11 आणि 12 14 13 12. पण या खेळामध्ये असं झालेलं आहे की जरी या ताईने जास्तीत जास्त चिमटे गोळा केले असले तरी सुद्धा सांगितलं होतं की खुर्चीच्या मागे येऊन ते चिमटे टाकायचे आहेत. पण जवळजवळ 2 चिमटे तुम्ही चुकीच्या पद्धतीने टाकल्यामुळे आम्ही ते ग्राह्य धरणार आहेत. त्याच्यामुळे तुमचे 14 चिमटे झाले होते, ते 12 चिमटेच आम्ही काउंट करणार आहोत. त्याच्यामुळे आता जी संख्या अशी झालेली आहे की 12 13 आणि ह्या ताईंनी काय केलं होतं, चिमटा टाकताना तो भांड्यातून तो चिमटा खाली पडला होता, खुर्चीवर पडला होता आणि तो हाताने उचलून तुम्ही भांड्यात टाकला होता. त्याच्यामुळे तो चिमटा मी ग्राह्य धरणार नाही. त्याच्यामुळे ताई तुझे 11 चिमटे गोळा झाले होते, ताई तुमचे 12 आणि तुमचे मात्र 13 चिमटे. त्याच्यामुळे निर्णय तुमच्या समोर आहे. तिसऱ्या क्रमांकाची विजेती ताई ठरलेली आहे प्राची ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहे हर्षदा ताई, जिला मिळतोय सन मराठीकडून या माहेरचा आहेर इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे शीतल ताई, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सन मराठी 16 सख्यांचा या निमित्ताने आज आम्ही स्त्रियांना मनसोक्त उडायची संधी दिली. त्या माऊलीचं मी एक खूप मनापासनं आभार मान्य करते. म्हणजे ती माऊली कोण तर मी सांगू इच्छिते. स्त्री जन्माच्या मुक्तीकरिता जन्म तुझा सावित्री, किती पहावे विटंबना स्त्रीची ही धरती. जन्मदायत्री असे परीती जन्माची ती दासी, कधी आरोपिता अहिल्या देवी तर कधी कुंती. या साऱ्याच्या मुक्तीकरिता जन्म तुझा सावित्री, जन्म तुझा सावित्री, जन्म तुझा सावित्री. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. हुकुमाची राणी झालीस, काय तुला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? थोडंसं शिक्षणाचं वाटतं मला की गावोगावी थोडंसं मुलींना 10वी झाली 12वी झाली कुठेतरी 4-5 हजारावर जॉब करून, किंवा ठीक आहे परिस्थिती आहे पण त्यांना शिकवत वगैरे नाहीत, लग्न वगैरे करतात त्यांचं लवकर, तर त्यांनी ते थोडंसं बंद करायला पाहिजे. त्यांना शिकवायला पाहिजे, थोडंसं प्रोत्साहन करायला पाहिजे घरी येऊन. पण ओके, त्यांचं एक चुकतं की हां झाली मुलीची 10वी झाली, आता इथून पुढे आपण तिला शिकवू शकत नाहीच. तुझं लग्न किंवा आणि लग्न पण ते इथेच कुठेतरी या गावातून त्या गावामध्ये, म्हणजे बाहेर पडण्याचा प्रयत्न नाहीत करत इथे शक्यतो. त्यांना त्यांचा अधिकार मिळाला. हां अधिकार मिळाला पाहिजे मुलींना त्यांचं. नक्कीच ताई, आणि मला असं वाटतं की हा हुकूम सगळेच पाळतील. ओके, हां, पुन्हा एकदा खरंच खूप पाळणार. खूप अभिनंदन तुझं, आणि एक Thank सेल्फी you. मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. ओके, नक्की, थँक्यू. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.